ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशच्या कालंदी गावाची, जिथे काही वर्षांपासून कोणत्याच लहान बाळाने जन्म नाही घेतला। प्रत्येक घर मुलांच्या आवाजाने, सुनं आणि शांततेने भरलं होतं। कोणालाच नव्हतं माहिती की ह्याच्या मागे कोणता राज आहे, काही श्राप आहे किंवा ह्याच्या मागे लपलेलं काही रहस्य। काही बायका एकत्र वडाच्या झाडाखाली बसलेली होती आणि बोलत होती, काय आपलं गाव नेहमीसाठी सोनं राहील? माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली आहेत, पण माझा गर्भाशय अजूनही खालीच आहे। मी प्रत्येक मंदिरामध्ये व्रत मागितलंय, प्रत्येक व्रत ठेवलं, पण तरी सुद्धा माझा गर्भाशय खाली आहे। काय आपलं नशीब असंच असणार आहे? माझी सासू बोलायची, कधीतरी हे गाव हसत खेळत असायचं। आता काही वर्षानंतर हा आवाज ऐकायलाही कोणीच नसणार आहे। जर तुम्ही लोक एक उपाय करणार तर हा गाव परत आनंदित होईल। आपल्याला छठ पूजा करावी लागेल। छठी आईची पूजा केल्याने चमत्कार होतो। माझ्या ननंदने मला सांगितलं आहे, त्यांच्या गावामध्ये एका बाईने छठ पूजा केली आणि सर्व काही चांगलं झालं। जर आपण सर्व मिळून केलं तर कदाचित आई आपला आवाज ऐकेल। ठीक आहे, आपण सर्व ही पूजा करूया। जर छठी आई आपलं गर्भाशय भरेल तर हे गाव पूर्ण आनंदित होईल। तर घाट बनवण्याची तयारी करा। गावातली काही मुलं घाट बनवण्यासाठी तालाबच्या किनाऱ्यावरती जातात। काही लोक घाट बनवत होते तर काही मुलं साफसफाई करत होती। घाट तयार करता करता संध्याकाळ होऊन जाते। सूर्य डुबणारच होता। तेवढ्यातच झाडातून लपून त्यांच्याकडे एक निंबू फेकतो। हा निंबू इथे कुठून आलाय आणि यावरती काळं काजळ लावलंय? प्रकाश आपल्या हाताने त्या निंबूला उचलतो। जसंच तो त्या निंबू आपल्या हातात घेतो तर तो कापायला लागतो आणि तिथे धुंदरी आकृती तिथे येते आणि त्याला उचलून घेऊन जाते। वाचवा, वाचवा! प्रकाशला गायब होता बघत बाकी मुलं आपल्या घराकडे धावतात। गावातली सगळी लोक तांत्रिकच्या घरी येतात, जिथे गावातला प्रधान आधीपासूनच होता। विमला त्यांना सर्व काही सांगते। तांत्रिकजी, माझ्या बाळाला वाचवा। पण मुलं एवढ्या रात्री तलावाच्या जवळ काय करत होते? छठ पूजेसाठी घाट बनवत होते। तेव्हाच तर ते मुलं गायब झालेत। छठपूजामुळेच आपल्या गावाचं हे हाल आहेत। आम्ही तर ऐकलंय की याच्या आधी सुद्धा आपल्या गावामध्ये छठपूजा झाली होती, तेव्हा सुद्धा मुलं गायब व्हायला लागले होते। मग गाववाल्यांनी पूजा सोडली। पण आम्ही तर हे असं सर्व कधी नाही ऐकलं। नाही ऐकलं तर आता बघा, गायब झालेल्या मुलांना। छठपूजा तुम्हालाच करायची होती ना, त्यामुळेच तुमचा मुलगा प्रकाश गायब झाला आणि आता तो परत कधीच नाही येणार। गाववाल्यांनो, जर तुम्हा लोकांना सुरक्षित राहायचं असेल तर छठपूजा नका करू, नाहीतर तुमचे सुद्धा मुलं बाळ गायब व्हायला लागतील। हो, आणि आता आपल्या गावात तर मुलं जन्मच नाही घेत आहे, मग निसंतानच राहताल। जे पण घाटावर गेले होते ते सगळे आपले आपले केस कापून इथे ठेवा। मी तुमच्या रक्षणासाठी तंत्र साधना करेल, नाहीतर ती अज्ञात शक्ती तुम्हालाही गायब करेल। तांत्रिकचं बोलणं ऐकून घाट तयार केलेली मुलं आपले थोडे थोडे केस तांत्रिकच्या ताटामध्ये ठेवतात। तांत्रिक तिथे बसून एक भीतीदायक हास्य देतो। सर्वजण आपल्या घरी निघून जातात। तांत्रिक त्या मुलांच्या केसांना घेऊन हवन करतो। जसंच तो त्या अग्नीमध्ये ते केस टाकतो, काही मुलांची त्वचा हळूहळू काळी पडत जाते, जसं त्यांच्या शरीरावरती कोळशाची राख चिटकली असेल। हे दृश्य बघून गावातली लोक घाबरून जातात। विमला आपल्या मुलाच्या फोटो समोर बसून रडत असते। गावातली काही बायका त्याच्या घरी येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता आणि सहानुभूती होती। विमला, नको रडूस, तांत्रिकजीच्या शरणमध्ये जा, तेच आता प्रकाशला परत आणू शकतात। हां, रात्रीच्या वेळेला सगळे मुलं वेगळी हरकती करत होते। बरं झालं तांत्रिकला केस दिलीत, त्यांनी पूर्ण रात्र तंत्र साधना करून सर्वांना वाचवलं, नाहीतर सर्व गायब झाले असते। मी तर बोलते छठ पूजा नका करू, नाहीतर मुलं गायब होऊन जातील। नाही, मी तर छठ पूजा करणार। छठी आईच माझ्या आता प्रकाशला वाचवू शकते आणि परत सुद्धा आणणार, आणि या गावाचा श्रापही तुटेल आणि सर्वांच्या घरी मुलं होतील। विमला, असं नको करू। तांत्रिकजींच्या शरणमध्ये चल, तेच आपल्या मुलाला वाचवतील। छठपूजाने तर आपल्याला अजून संकट येईल।
मला कोणत्याही तांत्रिकची गरज नाही. मला छठी आईवरती पूर्ण विश्वास आहे. मी पूजा करणार, काही झालं तरी. पण आम्ही छठ पूजा नाही करणार. आम्ही आमच्या मुलांना मुसीबतमध्ये नाही टाकू शकत. सगळ्या बायका तिथून निघून जातात. विमला आपल्या मुलाचा फोटो घेऊन कुशीमध्ये घेऊन बसलेली असते. प्रधान तांत्रिकच्या घरी बसलेला असतो. तिथे हवनची आग जळत होती. गावातल्या सर्व मुलांची केस ठेवलेली होती आणि तिथे प्रकाश बेशुद्ध पडलेला होता. बस उद्या फक्त छटपूजा आहे. बस ही जर पूजा थांबली उद्या तर 21 वर्षाचा संकल्प माझा पूर्ण होईल. मग परत मी उद्या रात्री ग्रामनाशक तंत्राने पूर्ण गावाच्या मुलांना नष्ट करून टाकेल. मग मी माझ्या मुलांना लंडनवरून वापस बोलवेल. गावाची सगळी संपत्ती आमची होऊन जाईल. गावातल्या सगळ्या बायका तर मानल्या की त्या छटपूजा नाही करणार, तर ती विमला थांबली पाहिजे. हे सर्व आपसामध्ये बोलत होते. तेवढ्यातच तांत्रिकला कोणीतरी आवाज देतं. तांत्रिकजी, हे तर विमलाचे पती रामचा आवाज आहे. चला त्याला विमलाच्या विरोधात भडकावू. तोच एक आहे जो विमलाला थांबवू शकतो. त्याला इथेच बोलवूत ना. अरे मूर्ख, त्याचा मुलगा इथे बेशुद्ध पडलाय. प्रधान आणि तांत्रिक बाहेर रामजवळ येतात. रामच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलासाठी अश्रू होते. राम, मला तुझं दुःख समजतंय. मी सुद्धा एक बाप आहे ना. राम, तू चिंता नको करू. मी तुझ्या मुलाला वापस आणेल. बस तू फक्त तुझ्या पत्नीला छटपूजापासून वाचव. हे सुद्धा ऐकून घे, जर तुझ्या पत्नीने छटपूजा केली तर तुझा मुलगा कधीच नाही वापस येणार. मी कुठल्याही हालतीमध्ये विमलाला पूजा नाही करू देणार. राम रागातच आपल्या घराकडे निघून जातो. विमला छठ पूजाची तयारी करत होती तर तेवढ्यातच राम तिथे येतो. हे सगळं काय करत आहे? तू पूजा नाही करणार. मी करणार. आता छठी आईच माझ्या बाळाला वाचवू शकते. तांत्रिकजी बोललेत की आपली पूजा करून ते आपल्या मुलाला वापस आणतील. पण जर तू छटपूजा केली तर ते कधीच वापस नाही येणार. मला कोणत्याही तांत्रिकवरती विश्वास नाही आहे. फक्त माझ्या छठी आईवरती विश्वास आहे. मी पूजा करणार. मी सुद्धा बघतो की तू कशी पूजा करतेस ते. राम आपल्या बायकोला खोलीमध्ये बंद करतो. मी तुला तलावावर जाऊच नाही देणार, तर तू पूजा कशी करशील? राम आणि विमलाच्या या भांडणाला बघून तांत्रिक आणि प्रधान लपून बघत होते. जसंच राम विमलाला खोलीमध्ये बंद करतो, प्रधान आणि तांत्रिक एकमेकांकडे बघून हसतात आणि तिथून निघून जातात. आज छठ पूजाचा दिवस होता. रामने विमलाला खोलीमध्ये बंद केलं होतं आणि बाहेर उभा राहून पहरेदारी करत होता. राम खिडकीतनं बघतो तर बघतो की विमला पूजेसाठी पदार्थ बनवत होती आणि पूजेची तयारी करत होती. हे सगळं व्यर्थामध्ये का करत आहेस विमला? जिद्द नको करूस. मी पूजेसाठी तुला मंदिरात नाही जाऊ देणार. तुम्ही जायला नाही देणार तर काही फरक नाही पडत. जर माझ्या भक्तीमध्ये शक्ती असेल तर अर्घी घेण्यासाठी छठी आई स्वतःहून येईल. वेळ निघतच चालली होती. हळूहळू संध्याकाळ होते. संध्याकाळची वेळ झाली होती. तांत्रिक आणि प्रधान बसलेले होते. त्याच्यासमोर तांत्रिक अग्नी प्रज्वलित करतो आणि तांत्रिक पूजा चालू करतो. पूजा सुरू करतो. त्याच्यासमोर विमलाचा मुलगा प्रकाश बेहोश होता. ग्राममनाशिती रक्त पीपस्ती, काल रात्री सन्ना नदी. संध्याकाळची वेळ होती. डुबत्या सूर्याला अर्घ देण्याची आता वेळ होती. विमला अर्घ देण्याची तयारी करत होती आणि तिचा नवरा दरवाजावरती उभा होता आणि दरवाजा बंद होता. हे छठी आई, जर माझी भक्ती सत्य असेल तर माझा अर्घ्य स्वीकार कर. मी स्वतःहून तुझ्यासमोर नाही येऊ शकणार. छठी माताचा प्रकोप जागून उठला. गावामध्ये जोरजोरात हवा यायला लागते, जसं की काही प्रलय येणार होता आणि हवेचा आवाजही वाढतो. झाडांची डाळी तुटायला लागतात. तेवढ्यातच एक भारी शाखा रामच्या डोक्यावर पडते आणि राम बेहोश होऊन जमिनीवरती पडतो. हवाचा आवाज एवढा जोरात असतो की तो बंद दरवाजाही जोरजोरात हलायला लागतो आणि दरवाजा उघडतो. विमला आतमधून चकित होते आणि बाहेर बघते. छठी आई, तुम्ही माझा रस्ता उघडलात. मी स्वतःहून तलावामध्ये उभी राहून तुम्हाला अर्घ देणार. विमला अर्घ देण्याचा सर्व सामान डोक्यावरती घेऊन तलावाच्या रस्त्याने निघून जाते.
ती तलावाकडे पोचते. तांत्रिक विमलाच्या मुलाला बली देण्यासाठी समोर ठेवतो आणि तलवार उचलतो. तेवढ्यातच विमला अर्घ घेऊन तलावामध्ये प्रवेश करते आणि सूर्यदेवाला अर्घ देते. जसं सूर्यदेवाला ती अर्घ देते तर तांत्रिकच्या हातातनं ती तलवार खाली पडते आणि हवनकुंडच्या आगीतनं लपटी बाहेर येतात आणि तांत्रिक आणि त्या प्रधानच्या शरीराला आग लागते. वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. गावातली सर्व लोक तांत्रिकच्या घरी येतात तर बघतात की प्रकाश तिथेच बेहोश होता आणि तांत्रिक आणि प्रधान पूर्ण आगीमध्ये होते. कोणीतरी वाचवा, अरे वाचवा, वाचवा. आधी हे सांग, प्रकाश इथे काय करतोय? खरं सांग. मीच गायब केलं होतं प्रकाशला, पण माझी चूक नाहीये. प्रधानच्या बोलण्यावरती मी गावावरती ग्रामनाशक तंत्र वापरलं होतं आणि विमला छटपूजा करून त्याला तोडू इच्छित होती. त्यामुळेच मला प्रकाशला गायब करावं लागलं. त्यामुळेच की तुम्ही घरात मध्ये पूजा नका करू. सोडून टाका, ह्या दोघांनाही जळू द्या, कोणीही वाचवू नका. बघा बघा आपल्या बाळांची केस, त्याच्यावरही त्यांनी तंत्रसाधना केली आहे. तेव्हाच ते असे वेगळे हरकती करत होते. गावातली लोक तांत्रिक आणि प्रधानला नाही वाचवत, ते पूर्ण जळून खाक होतात. जसंच विमला सूर्यदेवाला अर्घ देते तर तिचा मुलगा प्रकाश होशमध्ये येतो आणि तो तांत्रिकच्या घरातनं धावतच तलावापर्यंत येतो. गावातली लोकही प्रकाशच्या मागे तलावाजवळ येतात आणि ते सर्व बघतात की विमला छटपूजा करत होती. विमला, धन्य आहेस तू. छटपूजा करून तू शेवटी तुझ्या मुलाला वाचवलंस. मी तर आधीच सांगितलं होतं, छठी आई माझ्या बाळाला नक्की वाचवेल. आता आम्ही सुद्धा छटपूजा करणार. गावातली सर्व लोक हर्ष आणि उल्हासने छटपूजा करतात आणि गावावरचा तंत्रचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्वांच्या घरी पुन्हा एकदा लहान बाळांचा आवाज येतो आणि गावामध्ये परत आनंद येतो.